आज मी तुम्हाला मुळ्याच्या शेंगापासून चटणी बनवून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीच्या असतात आणि एकदम छोट्या छोट्या एवढ्या पण असतात. ह्याच्या तर पहिल्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. अशा पद्धती तुकडे करून घेतलेले आहेत. एक मुठभरपेक्षा जास्त अशा आहेत ह्या मुळ्याच्या शेंगा. ह्याला डिंगरी पण म्हणतात. आणि मुठभरपेक्षा जास्त आपले हे कांद्याचे पात घेतलेले, मुठभर कोथिंबीर घेतलेले, देठं पण घेतलेले आहेत. तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या आणि एक गड्डी लसूण घेतलेला. तर हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये छोटा एक चमचा जिरे टाकायचं. एवढाच चमचाभर तुम्ही धने जरी अख्खे टाकले तरी चालेल, न भाजता कच्चेच टाकायचे. चवीप्रमाणे टाकायचं मीठ. थोडंसं ह्याच्यामध्ये काळं मीठ जरी टाकलं तरी चालू शकते. एक चमचाभर फक्त लिंबाचा रस टाकायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आहे. ह्याला रस खूप होता. बंद चालू करून मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि दरदरीच घ्यायची, जास्त बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये ना 2 चमचे तुम्ही शेंगदाणे भाजून जरी टाकले तर चालेल. एकदा फिरवायचं, मिक्सरचं झाकण काढायचं, त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाणे जरी टाकले तरी चालेल. खूप छान टेस्ट येते. एकदा झटपट करून बघा. ह्याच्या तर रेसिपी मी खूप अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीत पण एकदा चटणी करून बघा. थोडीशी पुदिना जरी पानं टाकली तरी पण चालेल. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.